रंगी रंगे रेशी रंगे काय फुलला काय फुलला काय फुलला रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे
काय बोललासी पतंगे काय बोललासी
अभिलाष धनी नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा शिरजायाची ठेवणे दर्शी अभिलाष धनी रंगे रंगे रे शिरंगे काय बोललाशी पतंगे ध्येय जायाची चिर जायाची ठेवणे दर्शी अभिलाष झणे हा गणराज कोणाचा इगतपुरीकरांचा आणि इगतपुरीकरांचा गणराज हा नाशिक मध्ये आलाय. आता का आला तर त्याचं कारण असं आणावा लागला. का आणावा लागला त्याचं महत्वाचं कारण आहे. इगतपुरी या ठिकाणी इगतपुरींना खऱ्या अर्थानं जीवन राहिलं नाही. म्हणजे जगण्याकरता पुरीचा आश्रय राहिला नाही. अनेक धरणं अनेक योजना इगतपुरी तालुक्यामध्ये झाल्यामुळे लोकांना जगणं कठीण झालं त्या ठिकाणी. आणि माणसाला तर जीवन हवं आहे. जीवनाकरता जे हवं आहे ते अपुरं पडू लागलं. सर्वांचं जीवन व्यवस्थिशीर चालू शकेना. म्हणून प्रथमतः काही मुलांनी इगतपुरीमध्ये नोकऱ्या स्वीकारल्या. म्हणजे नाशिकमध्ये नोकरी रूपानं ही मंडळी या ठिकाणी आली. आणि त्यानंतर त्यांचा जो परिवार आई वडील इत्यादी तेही सुद्धा या ठिकाणी आले. जिथं आपली मुलं तिथं आपण असा निर्णय करून ती सुद्धा मंडळी या ठिकाणी आले. आणि त्यांनी या पाथडी भागामध्ये राहण्याची स्थानं तयार केली. मुलं नोकऱ्या करू लागले. बाकीचा परिवार दुकानं इत्यादी करून जीवन चालू लागला. एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी येण्याचं कारण आणि या ठिकाणी आल्यानंतर गणरायाची ही प्रथम आणि उपासना आहे. यांनी या ठिकाणी येऊन गणपती बाप्पाची ही उपासना सुरू केलेली आहे. भगवान गणपती बाप्पा या सर्व लोकांना योग्य असं जीवन देवो आणि त्यांचं जीवन योग्य असं जावो ही प्रथम कामना. आणि दुसरा महत्वाचा भाग असा
इथं आल्यानंतर त्यांना जर चांगला पैसा मिळाला तर इथं न भुलत पुन्हा इगतपुरची आठवण ठेवत काय व्हायचं इगतपुरीलाच विसरायची असं व्हायला नको. याही संबंधानं मी गणेश बापांना विनंती करतो की यांना आपल्या मूळ स्थानाचं स्मरण राहू. पहिल्या या ठिकाणी गणपती बाप्पाच्या उपासनेत हे माझं प्रथम कीर्तन आहे. म्हणजे इगतपुरी पोवांचं कीर्तन. याचा अर्थ हाच आहे का अजून इगतपुरीला विसरले नाहीत. आणि आजच्या या उपासनेकरता म्हणजे कीर्तनाकरता मी जो सेवेस अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये प्रापंचिकांना मार्गदर्शन करतात. प्रापंचिकांना म्हणजे संसारिकांना, ज्यांनी आपलं जीवन संसार बनवलेला आहे अथवा प्रपंच बनवलेला आहे, त्यांच्याकरता हे मार्गदर्शन आहे. म्हणजे कारण काय, संसार हे आपलं जीवन बनवणं हे आज्ञा नाही. म्हणजेच यांना आपलं खरं जीवन काय आहे हे समजलं नाही, हे सिद्ध होतं. आपण कोणाच्या आधारानं जगतो आणि कोण जगवतो आणि आपला कोण खरा आश्रय आहे हे प्रत्येकांना कळायला पाहिजे. पण यांना हे कळालं नाही आणि म्हणून यांनी आपल्या जीवनाकरता संसार म्हणा वा प्रपंच म्हणा हाच एक आश्रय समजलेला आहे. हे यांचं अज्ञान आहे, भ्रांती आहे की आपलं जीवन संसार आहे. आणि म्हणून ही मंडळी सगळी संसारात रंगलेत. रंगावं काही हरकत नाही, पण कुठं रंगावं हेही सुद्धा यांच्या लक्षात आलं नाही. रंगणं आवश्यक आहे, रंगलं पाहिजे, पण संसारात नव्हे. धन्य जगी तुझी धन्य जगी तुझी धन्य जगी तुझी
सांगतात नाथ महाराज. नाथ महाराज म्हणतात या जगामध्ये तोच धन्य आहे कोण, जो हरिरंगी नाचे, जो हरीच्या रंगामध्ये नाचतो. म्हणजे ज्याच्या ठिकाणी हरीचा रंग भरला आहे. कोणत्या रंगात नाचण्याकरता पहिला रंग युक्त व्हायला पाहिजे. त्या रंगाचं प्रेम पाहिजे, त्या रंगाची आस्था पाहिजे, त्या रंगाचा जिव्हाळा पाहिजे. यांच्या ठिकाणी हा रंग भरला कोणता, हरिरंग, हरिरंगी नाचे. जगात तोच धन्य आहे. बाकीच्या रंगात जे नसतात, रंगतात, ते धन्य नाहीत, ते योग्य नाहीत. हो, मग जरी प्रपंच करत असले तरी सुद्धा रंग मात्र हरीचाच पाहिजे. प्रपंच करणं मी वाईट म्हणत नाही, करा, पण हरीच्या रंगात नाचा. जीवनामध्ये हरीचा रंग येऊ द्या, तो रंग भरू द्या. जसं तुकोबर आहे, रंगला या रंगी रंगलं पाहिजे. कोणत्या, ज्या रंगात तुकाराम महाराज रंगले, ज्या रंगामध्ये नाथ महाराज रंगले, ज्या रंगामध्ये ज्ञानोबा रंगले, ज्या रंगात सर्व संत रंगले, त्याच रंगामध्ये आपण सुद्धा रंगायला हवं. म्हणून त्यांनाच धन्यता आहे जे या रंगात, म्हणजे भगवंताच्या रंगात नाचतात, ते धन्य. या रंगासंबंधी नामदेवराय तर प्रतिज्ञा करतात, नाचू कीर्तनाचे रंगी कीर्तनाच्या रंगात नाचू आणि काय करू, ज्ञान दीप लावू जगी. ज्ञानाचा दीपक प्रज्वलित करू. याचा अर्थ लोकांच्या ठिकाणी असणारा अज्ञानरूपी अंधकार त्याचा नाश करू. प्रकाश हा अंधकार नष्ट करतो. तर कीर्तनाच्या रंगामध्ये
ज्यांनी ज्ञानदीप प्रकाशित केलाय त्यानं काय केलं? त्यानं जगाचा अज्ञान रूपी अंधकार घालवला. हे कार्य करू ज्ञानदीप लावू जगी, जगामध्ये ज्ञान हे प्रकाशित करू. कारण अज्ञान जर आपल्या जर राहिलं तर आपल्याला प्रकाशातून ज्या परमात्म्याचं दर्शन होतं, सुख शांती समाधान मिळते, आनंद मिळतो, तो लाभणार नाही, मिळणार नाही. म्हणून त्याची प्राप्ती करण्याकरता त्याची प्राप्ती होण्याकरता ज्ञानाचा दीप हा आपल्या अंतःकरणामध्ये प्रकाशित झालाच पाहिजे. व्यवहार सुद्धा ज्ञानानं चांगला चालतो. आपलं सरकार ज्ञानाकरता किती प्रयास करते, किती कॉलेज, किती संस्था काढलेल्या आहेत. कशाकरता? यांच्या ठिकाणचं अज्ञान घालवण्याकरता आणि ज्ञान वाढवण्याकरता. नाही ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते. या जगामध्ये ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही. म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणचं असणारं अज्ञान, ते अज्ञान नष्ट करण्याकरता प्रत्येकाच्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश उदयाला आला पाहिजे, ज्ञान प्रकाशित झालं पाहिजे. नामदेवराय म्हणतात ते आम्ही तेच काम करू. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान फळावू जगी, ज्ञान फळावू जगी, ज्ञान फळावू जगी. ज्ञानदीप प्रकाशित होण्याकरता भक्तीची फार मोठी आवश्यकता आहे. जावत काल भक्ती उदयाला येत नाही तोपर्यंत कोणाचंही अंतःकरण प्रकाशित होणार नाही. म्हणजे त्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश उदयाला येणार नाही. भक्ती अति महत्वाची आहे. वेदशास्त्र सांगतंय ज्ञाना देवतु कैवल्यम. ज्ञानापासून कैवल्य म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. कृते ज्ञानानं मुक्ती. ज्ञानाशिवाय मुक्ती नाही असं वेद सांगतोय. ज्ञानेन मुक्ती नतु मुंडनेन. ज्ञानानं मुक्ती आहे, केवळ मुंडन करणे म्हणजे मुक्ती मिळत नाही. ज्ञान विना मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारोनी, वेद बोले हात उभारोनी, वेद बोले हात उभारोनी. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. अशा स्थितीमध्ये नामदेवराय म्हणतात आम्ही कीर्तन करून आणि मोक्ष मिळवू. तुम्ही म्हणाल हे कसं होणार? वेद सांगतो ज्ञानानं मुक्ती मिळते,
आणि नामदेवराय सांगतात आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप प्रकाशित करू. हे कसं शक्य आहे? म्हणजे शक्य आहे. आणि का? पहिला प्रश्न असा आहे की भक्तीनं ज्ञानाचा उदय होत नाही. कोणी सांगितलं? उलट भक्तीनं चारी मुक्त्या मिळतात. कारण चारी मुक्त्याचा उदय होतो भक्तीनं. विठाला विठाला प्रत्येकाच्या ठिकाणी 3 दोष असतात. एक मनदोष, दुसरा विक्षेप दोष आणि तिसरा आवरण दोष. या दोषांची जोपर्यंत निवृत्ती होत नाही तोपर्यंत कोणताही साधक ज्ञान ग्रहण करण्यास अधिकारी होत नाही. तो ज्ञान ग्रहण केव्हाच करतो ज्या पुरुषानं या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम करूपासना करून मूल आणि विक्षेप दोष घालवले आहेत. केवळ आत्मस्वरूपाचं आवरण आहे. ते आवरण निवृत्ती करता जो साधन चेष्टायुक्त आहे तोच ज्ञानाचा अधिकारी. अनाधिकारी अशा साधकांना कसं ज्ञान प्राप्त होईल? त्यांना कोहामुखी मिळेल? नामदेवराय म्हणतात त्यांना आम्ही अधिकारी बनवू आणि अधिकारी बनून त्यांना मोक्षाची प्राप्ती करून देऊ. कारण भक्तीनंच मल नामाचा पाप हा दोष जातो. मल नाम पाप आणि चित्ताची चंचलता हे दोन्ही दोष भक्तीच्या माध्यमातून जातात. तुका म्हणे नामापाची चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलले ऐसे बहुता ग्रंथी बोलले ऐसे बहुता ग्रंथी बोलले हरी तुका म्हणे नामापाची चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलले चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलियेले. नामानं चारी मुक्तीची प्राप्ती होते. म्हणजे नाम सामान्य नाही. शास्त्रामध्ये नाम आहे म्हणजे भक्ती हा पंचपुरुषार्थ आहे. धर्मार्थ काम मोक्षाकीषु चतुर्विध पुरुषार्थीषु तेषां मोक्ष एवं परम पुरुषार्थ न स पुनरावर्तते. धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांच्यामध्ये मोक्ष जो आहे तो परम पुरुषार्थ म्हणला जातो. तो प्राप्त केल्यानंतर किंवा त्यांनी मिळाल्यानंतर त्याला पुन्हा जन्म राहत नाही. म्हणजे तो मुक्त होतो. नामाची शक्ती आहे. म्हणून भक्ती सामान्य करू नका. भक्तीचे उदरली जन्मले ज्ञान तेने ज्ञानाशी आले महिमान. पुढे भक्तीने धरिले पुढे भक्तीने मागे त्याग वैराग धर्माने.
माझे ज्ञान वैराग्य धर्म येती स्थिर केली आचपले होती सिद्ध आणून लावली पंथीगार यांना मार्ग आणण्याकरता मार्ग लावण्याकरता भक्ती महत्वाची आहे. विठ्ठल विठ्ठल त्याच उदरातून ज्ञान जन्माला यायला हवं का तरच त्या ज्ञानाला महत्व राहत. जर भक्तीच्या उदरातून ज्ञान जन्माला आलं नाही तर ते ज्ञान उलट त्याचा नाश करतं. विठ्ठल भक्ती नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी अभिमान नित्य नवा तया माझी भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. भक्ती करायची म्हटली म्हणजे त्या साधकानं खाली यावं लागतं म्हणजे लहान व्हावं लागतं. आणि याच करता महाराज म्हणतात लहानपणा देवा देवा मुंगी साखरे कारवा मुंगी साखरे कारवा मुंगी साखरे कारवा लहानपण देवा मुंगी साखरे कारवा मुंगी साखरे कारवा मुंगी साखरे कारवा. भक्ती करता ते महत्वाचे लहान व्हावं लागतं. तुका म्हणे जा दान भावे नाना होरे 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 दान. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. लहान व्हायला पाहिजे. लहान झाला तरच तो भक्ती म्हणजे सेवा करू शकतो. मोठेपणात सेवा होत नाही. साधा ग्रामपंचायत एखादा कोणी मोठा आला म्हणजे झाला तर त्याला पंक्तीमध्ये पथळी उचायची सुद्धा लाज वाटते. आता मी पतुळी कसा उचलू? मी सरपंच आहे. त्या सरपंचाच्या अभिमानानं ते पतुळ्याचं उतराय सोडून देतं म्हणजे याचा अर्थ त्याच्या भक्ती होत नाही. अल्पपरी गर्व शिरोमणी मजहुनी कोणी ज्ञानी आहे असा त्याला गर्व येतो. नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढते. आणि अभिमानी सेवा करू शकत नाही. म्हणून थोरपण परा सांडिजे व्युत्पत्ती आगवी विसरे ज्या जगात हापते होते तै जवळी का माझी. जो सर्वांपेक्षा लहान होतो त्यांनाच माझी प्राप्ती होते. विठ्ठल विठ्ठल महत्वाची आहे. भक्ती आपल्या जीवनामध्ये येते केव्हा आपण प्रेम आपल्या जीवनात आलं तर. आणि प्रेमानं काय होतं? प्रेमानं तो रंग चढतो. साधक रंगतो. आणि म्हणूनच तुकोबरा म्हणतात तुम्हाला रंगायचंच असेल या प्रपंचाच्या रंगात रंगू नका. मग काय करा? रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे
भुलला श्री पतंगे काय भुलला श्री पतंगे काय भुलला श्री पतंगे शरीर दाया ठेवणे शरीर दाया ठेवणे शरीर दाया ठेवणे शरीर दाया ठेवणे रंगी रंगी रे शिरंगी. अरे शिरंगाच्या रंगात रंग, संसाराच्या रंगात रंगू नको. संसार करू नको असं आमचं मत नाही. मग आमचं मत हे आहे, त्या संसारात रंगू नको. संसार करणं वाईट नाही, संसारात रंगणं वाईट आहे. संसार काय करतो? जी संसारिक माणसं संसारात रंगतात ते एकाच रंगात नाही, त्याच्यात अनेक रंग येतात. जगामध्ये जे अनेक रंग दिसतात आणि अनेक रंगानं माणसं रंगली दिसतात, त्याला कारण हे संसार. काही माणसं दारूच्या रंगात रंगतात, त्याला दारू शिवाय काही सुचत नाही. एवढा बेफान होतो की एकदा ती टाकली का तू माझा बाप आणि मी तुझा आजा, अगदी रंगून जातो. त्याला प्रपंचाचं काही भान राहत नाही, मुलाबाळाचं काही त्याला विषय राहत नाही. सगळ्यांना विसरून आणि त्या दारूच्या नादी पडतो. बम बोले टिकड़ी वाली कैलाश किले भरे ताजा दम लाने आ जाओ. त्याच्यात रंग दाखवला अनेक विषय जे आहेत निषिद्ध विषय, ज्या शास्त्रानं त्याचा निषेध केलेला आहे, ते सगळे निषेध यांच्या ठिकाणी येतात का? हा रंग वाईट आहे म्हणून. प्रपंचाच्या रंगात रंगलेली माणसं हे सगळे विषय भोगण्याकरता हाडाची काड करतात, रक्ताचं पाणी करतात, चंद्रासारखी दिसतात, रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही, सारखे खपत राहतात आणि करतात काय? हे रंग भोगतात. काय यांना आत्मकल्याणाची इच्छा असते? आत्मकल्याण काय काही सुस्त? हा मार्ग त्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. केवळ निषिद्ध विषयामध्ये ते रंगले जातात, निषिद्ध विषयांचं सेवन करतात आणि त्या विषयांनी तृप्ती होत नाही. विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त झाला.
तृप्ती होते का? विषयाचे चरवणी विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी, म्हणजे आयुष्य संपवतात. कशानं? विषयाच्या सेवनानं. विषयाचं सेवन हे आयुष्य वाढवत नाही, आयुष्याला घटवतं. विठ्ठल दारू पिणारा दारुड्यात जास्त जगतो का? नाही. नव्याने कोणतेही विषय सेवन करणारा त्या विषयांपासून जास्त दिवस जात नाही, लवकरात मरतो. विठ्ठल आणि त्याची तृप्ती होत नाही. उलट त्या विषयाच्या आकांक्षा त्याच्या तशाच राहतात आणि त्या आशांचा परिणाम काय होतो? जन्म घेण्याला असा विषयासक्त माणूस, दारू पिणारा माणूस, ती आशा शिल्लक राहते आणि नंतर तो मेला की त्या आशेनं त्याला त्या दारूचा किडा होऊन जन्माला यावं लागतं. जन्म जन्म मरणाचा बाजू. विषय सेवन करणारा जन्म मरणाच्या गर्दीत पडतो. त्याला अनेक जन्म घ्यावे लागतात आणि अनेक वेळा मरावं लागतं. कशानं? विषयाच्या सेवनानं. बहुतेक प्रापंचिक माणसं कोणत्या ना कोणत्या तरी विषयामध्ये गर्क असतात आणि रात्रंदिवस ते विषय सेवन करत राहतात. मग ते वीत म्हणा निषिद्ध म्हणा, पण विषय त्यांचा हा विषय असतो. आणि त्यामुळं जेवढे हे विषय सेवणारे प्रापंचिक आहेत
तेवढे मेले का ते सगळेच अशा प्रकारचे खालचे जन्म घेतात किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा, किती जन्म झाले त्यांना सुद्धा सांगता येत नाही, कारण आशा बलवान असते. तोपर्यंत चित्तामध्ये आशा शिल्लक आहे तोपर्यंत त्यांना जन्म हे सुटत नाही, मरण सुटत नाही. लक्ष 84 न चुके फेरा, ही प्रापंचिकाची स्थिती होते. म्हणून प्रपंच करा पण प्रपंचामध्ये रंगू नका. विठ्ठल काय करा, रंगी रंगी भगवंताच्या रंगात आल्याशिवाय त्यांच्या जीवनातले निषिद्ध विषय दूर होणार नाहीत. ते निषिद्ध विषयानेच मरत राहतात आणि ते विषयाचं सेवन होऊ नये याच्या करता या रंगात यावं लागतं. म्हणजे पारमार्थिक व्हावं लागतं. पारमार्थिक जे होतात ते या विषयापासून दूर होतात. कोणताही विषय त्यांना नसतो, फक्त एकच विषय तो त्यांचा झाला विषय तो विषयाच्या रंगात ते रंगत नाही. एक विषय येतो सकळांधारी त्याच्या आवडीने आवडी तरी अंध भैरय प्रेत लोकांची त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो पाप आपणाशी करीती नवल. सांगण्याचा इत्यर्थ असा, परमात्मा हा विषय बनल्यानंतर त्याच्या चित्त रंगल्यानंतर पुन्हा तो विषयाच्या रंगात येत नाही. विषय त्याच्या जीवनामध्ये येत नसतात, म्हणजे त्या विषयापासून दूर होतो आणि जीवनामध्ये जे विषय भोगतो ते केवळ प्रारब्धवशात येणारे विषय भोगतो. म्हणजे अशा व्यक्तीला लोक चांगला माणूस मानतात. चांगला मनुष्य आहे, भलतं सलतं त्याला खाणं नाही, पिणं नाही, काही करणं नाही. बिचारा चांगला आहे बरं. आमच्या गावातला चांगला मनुष्य आहे. कोणता? दारू पिणारा. असा जो निषिद्ध विषयापासून दूर राहून केवळ प्रारब्ध वशामध्ये विविध विषयांचं सेवन करतो,
तो चांगला मनुष्य मानला जातो. विठ्ठल रंगी रंगी रे शिरंगे, शिरंगाच्या रंगात रंग. पण इतके भुलून जातात माणसं की ते विषयाच्या रंगाला सोडतच नाही. महाराज म्हणतात काय बोललाशी पतंगी, त्या पतंगासारखे काय बोललात. म्हणजे पतंग काय, पतंगा दीप्ती आलिंगन ते तयाशी अचूक मरण, ते विषयाचरण आत्मघाता. तो पतंग दिव्याला भुलला जातो, त्याच्या भोवती सारखे गरके मारतो आणि एक वेळेला तो त्याच्यावर झडप बसली, तो खलास होतात, मरून जातो. दिव्याचा मोह, दिव्याचा लोभ त्याने धरला म्हणून काय, त्या दिव्याने त्याला मारलं. तसा संसाराचा लोभ, संसाराची आसक्ती ज्याच्या अंतरात, ते संसारातच मरले जातात. देवी विषयाचरण आत्मघाता. म्हणून या रंगात तुम्ही रंगू नका. कोणत्या संसाराच्या रंगात संसार करू नका असं माझं मत नाही. करा, अवश्य करा आणि केला पाहिजे, पण कशा करता, तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकरता. कारण संसारिकावर अनेक जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या त्यांनी पूर्ण करायला पाहिजेत. समाजामध्ये स्थिर स्थैर्य, शांती, आनंद जो पसरला जातो तो केवळ या प्रापंचिकाच्या त्या कामना जे आहेत, म्हणजे जे विषय त्यांचे आहेत, प्रपंचिकांना जे सांगितलंय विहित कर्म करायला, ते त्यांच्याकडून झालं. अनेकांचं रक्षण झालं, धर्माचं रक्षण केलं गेलं, दान धर्म केला गेला, हे सगळं झालं. म्हणजेच या समाजामध्ये, देशामध्ये स्थैर्य नांदत. परंतु ही विषयासक्त माणसं धर्मापासून विरक्त होतात. त्यांना धर्म सुचत नाही. काय खावं काय खाऊ नये हे कळत नाही, काय द्यावं काय देवं कळतच नाही. याचाच अर्थ ते धर्मापासून च्युत होतात आणि आदर परत होतात आणि ते नरकाला जातात. आत्मपतना करता म्हणजे तुमचं खाली येणं जे होतं त्याच्या करता रंगे रंगे रंगी रंगे रे श्री रंगी रंगी रंगे श्री रंगी काय भुलदास पतंगी, काय भुलदास पतंगी, काय भुलदास पतंगी, काय भुलदास पतंगी, काय भुलदास पतंगी. विषय पारमार्थिकाच्या अंतकरणात असतात आणि प्रापंचिकाचे अंतकरण असतात, परंतु फरक आहे. पारमार्थिकाचे अंतकरणात हे विषय विहित विषय असतात आणि प्रापंचिकाच्या अंतकरणात निषिद्ध विषय असतात. म्हणजे ज्याचं सेवन करू नये ते सुद्धा इथे सेवन केलं जातं आणि पारमार्थिक माणूस या विषयापासून दूर होतो. आत्मपतन होत नाही पारमार्थिकाचं, आणि या प्रापंचिकाचं आत्मपतन होतं, त्याचा नाश होतो, ते अधोगतीला जातात. आणि हे होऊ नये याच्याच करता रंगे रंगे रे श्री रंगी रंगी रंगे रे श्री रंगी काय भुलदास पतंगी, काय भुलदास पतंगी, काय भुलदास पतंगी,
करत नाही असं नाही, करतात. सत्यवादी करी संसार सकळ सत्यवादी करी सत्यवादी करी संसार सत्यवादी करी संसार आदित्य कमळ धरी तैसे आदित्य कमळ धरी तैसे सत्यवादी करी संसार सगळं करतो पण कमळासारखा आलिप्त राहतो. पद्मपत्र निवाम बसा, निषिद्ध विषयापासून दूर राहतो. जे शास्त्राने विहित सांगितले भोगण्याकरता तेवढेच विषय भोगतो आणि तेही प्रारब्धाने मिळत असेल तर भोगतो ना, त्याची आसक्ती नसते. असा जो महात्मा तो या जगातून आपला उद्धार करून घेतो, मुक्त होतो. आणि बाकी जे विषयासक्त जे भुलले जातात विषयात आणि विहित पाहत नाही, निषिद्ध पाहत नाही, काही करतात. अलीकडे माणसं एवढे खाली गेले, काही पाहायला मिळते. आता काय सांगावं, आम्ही जर बोललो तर यांना उलट आणि वाईट वाटतं, आमचं जे बोलतात. आता काय करावं, पण बहुतेक समाज खाली चाललाय. प्रजार्थक काम, कामाचं सेवन किती असावं, प्रजे करता म्हणजे योग्य आपल्या मुलं संतती व्हावी एवढीच करता. याच्यानंतर या कामाचं सेवन करणं सिद्ध आहे. ऋतुकाळी गमन ते पुरुषाशी ब्रह्मचर्य जाण. तो ऋतुकाळामध्ये गमन करतो तो ब्रह्मचारी मानला जातो. पण हे आता काय सांगावं, त्यांच्यापेक्षा जनावर बरी बुवा. खाली गेले, पाहतच नाही. आता काय सांगावं, 50 वर्षानंतर यांनी घराच्या बाहेर निघायचं असतं आणि रानात जायचाच राहिला, वानप्रस्थ आश्रम स्वीकारायचा असतो 50च्या नंतर. पण हे विषयासक्त पामर तसेच भदरी मारतात, तिथं दोघं घालतात आणि तिथं मुलांची चटरे खातात. विठाला विठाला 50च्या वर गेल्यानंतर जे घरी राहतात त्यांचा काय सन्मान असतो, त्यांचा काय आदर असतो, काही नाही. सुनबाई सुद्धा फडफड बोलते, ते मात्र आता खाली राहत काही करू शकत नाही. याचा अर्थच असा आहे की यानं वेदाची आज्ञा मोडली. वेदाच्या आज्ञेप्रमाणे बाहेर निघाला असता आणि बाहेर निघून काळ सारा चिंतनात घालवावा. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीला.
चिंतने सरे तो धन्य धन्य चिंतनेश्वर तो धन्य धन्य चिंतनेश्वर तो धन्य धन्य चिंतनेश्वर तो धन्य मंगलमय परमात्म्याच्या चिंतना जो काळ तोच काळ धन्य आहे. अरे बाबा 2020 जीवन 50 वर्षापर्यंत शिवाय पुढे जा ना मोकळे व्हा आणि देवाचं चिंतन करा. पण नाही वो मरेपर्यंत तिथे राहतात. सुपारी खाणाऱ्या माणसाला दात पडतात. सुपारी खाता येत नाही पण सवय ना तो खलबात आणतो छोटा त्या सोडून पण खातोच विटायला म्हणून या संसारामध्ये आसक्त होऊन राहू नका. संसारी असावे असोनी नसावे असं राहा. मोकळं जरी माणूस घरी राहिला तरी चालेल पण त्यानं असं राहावं अलिप्त. कोणत्याही व्यवहारामध्ये डोकं घालू नये. पण हा मात्र गप्प नाही बसला. ते पोरं जी काय करतात ते जेव्हा तोंड घालतो त्यांना बोलत राहतो. पोरं कांटाळतात किती ऐकावे. एक दिवस त्याच्या मंदिरात हाताला काढायला पाहिजे आणि असा एक दिवस आपला असा झोपतात. मग मठात बाबा मला थोरलेले मारून मग खाता त्याच्याकरता वेळीच आपला बाहेर निघाला मुक्त रस्ता. म्हणून बाहेर निघून काय करावं हे भगवंताच्या चिंतनात आपण काळ घालावं. रंगी रंगेरे काय फुललाशी पतंगे हा नाशिवंत प्रपंच. नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी प्रिया पुत्र तुका म्हणे का रे नाशिवंतांसाठी देवा सवे तुझी पाडी तोशी. म्हणून संसारात राहावं पण रंगू नये. मग कसं राहावं आलिप्त राहावं. वस्ती करा वस्ती आला जल्दी जल्दी करतो बा. चेतो तो जल मुसाफर गाडी ज्याने वाली आहे. मुसाफर म्हणजे पाहुणा. त्यानं पाहुण्यासारखं संसार करावं. आसक्त होऊ नये. त्याचा मोह धारण करू नये. कारण मोह अतिशय वाईट आहे. तो रडवणार आहे, दुःख देणार आहे, शोकात टाकणार आहे. म्हणून या प्रपंचाच्या कोणत्याच वस्तूचा, कोणत्याच पदार्थाचा, कोणत्याच व्यक्तीचा मोह धरायचा नाही. संसार करी कसा मग आम्ही व्यवहारी असे ना
जीवी जळात पद्मपत्र या प्रकारे राहावं. पण आसक्त जी माणसं होतात, भोगांच्या भावना त्यांच्या आसक्त असतात, पंच ज्ञानेंद्रिय विषय आहेत, पंच कर्मेंद्रिय त्यांचे विषय त्या विषयामध्ये अतिशय आसक्त झालेले असतात. पण लक्षात ठेवा, विषय सेवन होतात कशानं? या ध्यान शरीरानं. जर शरीरच नसेल तर तुम्ही विषय कसं सेव करणार? कारण शरीरावरच ते विषयाचं सेवन आहे. डोळे असतील तर पाहता येतं, कान असतील तर ऐका येतं, तोंड असतं खाता येतं, काय सर्व इंद्रिय असतील तर ते सर्व विषय सेवन करता येतात. आणि ते सगळे विषय जातात. एवढंच नव्हे, ते शरीर जाणार आहे अभंगाच्या दुसऱ्याकडे. शरीर जायाचे शरीर जायाचे अज्ञानानं शरीर माझं म्हणू नका. हे तुमच्या जवळ ठेवणं आहे, टीव्ही सारखं काही जवळ तुम्हाला दिले ते कायमचं राहणार नाही, जाणार ठेवणे. जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात. क्षण देव जाणारो जाणारो याची काळोबा खाणार, याची काळोबा खाणार, याची काळोबा खाणार.
याशी काळोबा खाणार जाणार आणि कुठं राहणार नाही ते त्याशी काळोबा खाणार म्हणजे ते संपणार. विठाला विठाला नाशिवंत देह जाणार नीतीमध्ये देहधारी माणसं नाना कामना करतात. त्या मनाला दुसरा उद्योगच नाही ना ते म्हणून रथाच्या उतरंडी उतरी रची सारखं त्याचं चालूच असतं. आयुष्यामध्ये अशा लाखो कामना केलेल्या असतात आणि प्रारब्धावशात जेवढ्या असतील तेवढेच भोगता येतात बाकी सगळे अवशेष राहतात. मग त्याच अवशेष राहिला काम नाही करतात त्याला जन्म घ्यावा लागतो. आणि किती जन्म काही सांगता येत नाही. म्हणून हा देह जाणार आहे राहणारा नाही. ते म्हटले महाराज तुम्ही म्हणता बरोबर आहे पण आम्ही जे करतो ना ते आम्ही आमच्या करता करत नाही. आमचा परिवार आहे मोठा मुलं आहेत सर्व काय आहेत आई आहे बाप आहे वगैरे वगैरे आहे तुम्ही आमचा मोठा पूर्ण परिवार आहे त्यांच्या करता करतो कारण तो माझा परिवार आहे. अरे वेड्या तो तुझा परिवार नाही. हे तू मूर्खापणाने म्हणतोस. अभंगाच्या तिसऱ्या नव्हे तुझा परिवार नव्हे तुझा परिवार नव्हे तुझा परिवार द्रव्यदान क्षणभंगुर रंगे 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 श्री रंगे 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 श्री रंगे 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 रे श्री रंगे 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 रे श्री रंगे 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 रे श्री रंगे रंगे रे श्री रंगे 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 रे श्री काय भुलला सी पतंगे काय भुलला सी पतंगे शरीरदायाचे ठेवले शरीरदायाचे ठेवले काय भुलला
नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदार क्षणभंगुर माणसं म्हणतात माझे, पण याच्या लक्षात नाही हे याचे नाही. पुणे का यावरून शेवटी लक्षात येतं कळो येईल अंतकाळी कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची प्राण प्रयाणाची राहाती प्रयाणाच्या वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ ज्यांना माझं म्हटलं जात ते याचे नसतात. माझी म्हणणं ही याची भ्रांती आहे. खरी जर याला गरज असेल तर शेवटी असते. शेवटी केव्हा यमदूत आल्यानंतर याला ओढत असतात. त्यावेळेला हा यांच्याकडे पाहतो. कोणाकडं? हे सगळे मुलं इत्यादी यांच्याकडे पाहतो. सोयरेदारी ते सगळे आलेले असतात, बाजूला उभे राहतात. हा त्यांच्याकडे पाहतो की याला वाटतं निदान यांच्या हातातून हे मला सोडवतील. टकमग पाहत राहतो, पण कोणी आणि सोडत धावत नाही. उलट कधी जातो हे वाट पाहतो. काय सोडत नाही, पण जाण्याची वाट पाहतात. कारण ही स्वार्थी मंडळी स्वतःच्या स्वार्थाकरता येतात. जन हे सुखाचे कारण आपण हे सुद्धा इथले नाही ते हे कसले आले. देश वेश नवे माझा सहज फिरतालो करू शकता कोणावरी कोठे स्थिर राहिलो पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलिलो. म्हणजे या शरीरात असणारे पाय डोळे इत्यादी ते सुद्धा याला सोडून जातात. मराठी वेळेला काहीच नसतात उपयोगी. डोळे जातात, कान जातात, आता काय काहीच राहत नाही. दातही जातात. दांताळवाडी ओस पडली, गांडापूर घडू लागले, कर्णपूरची कवाड बंद झाले आणि तेव्हा यात आम्ही पत्र लक्ष झाले आता काय करावं. सर्वच दूर होतात आणि यांच्याकडे तो पाहत राहतो. आणि त्याला माहित मस्त वाटतं याच्या करता आम्ही बंगला बांधला. बघा तुम्ही इथं प्रत्येकाचे आणि अशी घरी घर होती काय. पट्टेने त्याच्या बापाच्या जमिनी विकल्या, काही ठेवलं नाही. त्याचा बँकेतला पैसा संपवल्या आणि सगळे इथून मग पण असे हरामखोर त्या वेळेला म्हाताऱ्याच्या उभी पडतात का नाही. कदाचित एखाद्याच्या कानात जर पायाचं त्या सुद्धा म्हणतात भुसेने घेती काढून या, ते सुद्धा उदेत नाही. असे खोटे लबाड यांचा भरवसा धरू नये. मग काय करावं? आपला अंतकाळी उभारणार असा भगवान त्याची धावा करावा. अंतकाळी
एकच पर्याय आहे भगवंताचं स्मरण करणं, भगवंताला आठवणं, त्याचा धावा करणं, त्याला म्हणणं आता तू धाव, माझं रक्षण कर. भगवान स्वतः अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलिवर्गे प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र समस्या. अंतकाळी जो माझं स्मरण करून देह सोडतो त्याला मी प्राप्त होतो याच्यात शंकाच नाही. निदान शेवटी तरी त्याच्याकडे जा, त्याचा दावा करा, त्याला स्मरा, म्हणजे त्याच्या रंगात रंगा. रंगी रंगे रे शिरंगे, काय फुललाशी पतंगे, शिर जायाची ठिवणी, धरिशी अभिलाष
जया